गाईज वेलकम माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत आहे. मी हा एक रिॲक्शन व्हिडिओ बनवते जो की आहे विनायक वाकचौरे यांच्या फॅमिलीवरती. विनायक वाकचौरे, संदीप वाकचौरे हे दोघं भाऊ आहेत आणि त्यांच्या ज्या आई आहेत त्या खूपच छान आहेत. त्यांची फॅमिली मी वॉच करते ऑन अँड ऑफ कधी कधी. तर दोघांच्याही वाईफ्स आहेत आणि छान प्रकारे दोघांचंही इंडिव्हिज्युअल ब्लॉगिंग चॅनल आहे, सासूबाईंचंही चॅनल आहे. पण इथं मी आता ना विनायकवर बोलणार आहे ना संदीप त्यांच्यावर, पण मला बोलावं असं वाटतं त्यांच्या सासूबाई त्या म्हणजे त्या दोघांची आई यांच्यावरती, कारण की त्यांनीही सुद्धा एक कुकिंगचा चॅनल चालू केला आहे आणि तोही मी कधी कधी पाहते. आय फील की त्या इतक्या छान आहेत की जर सासूबाई कशी असावी तर लिटरली विनायक वाकचौरेंच्या आईला खरंच आपण बघायला हवं. कारण की दोन सुना आहेत, त्या उत्तम प्रकारे त्या दोघांना काय म्हणतात त्या दोघींची रिस्पेक्ट करतात, दोघींना इक्वली ट्रीट करतात आणि घरामध्ये इक्वली मदतसुद्धा करतात की बाबा आपण आहोत, दोन सुना आहेत, काय गरज आहे ना आपल्याला काम करायची. बट नाही, त्यांना माहिती आहे की बाबा आपण जेवढं हेल्प करू आपल्याला तेवढंच आपल्या घरच्या फॅमिलीला मदत होईल. सो आय लिटरली फील की बाबा ॲप्रिशिएबल आहे. कारण की फॅमिलीमध्ये ज्या वेळेला आपल्या घरामध्ये असं कोणी मोठ्या व्यक्ती असतात, सासूबाई असतात, सासरे असतात, तेव्हा एक सपोर्ट सिस्टीम असते आणि ज्यांच्याकडे ती असते ते खरंच लकी असतात. कारण की काय म्हणतात त्याला, आता हे दोघंही जे आहेत म्हणजे दोघंही भाऊ हे खूप सुंदर ग्रो करतात यूट्यूबवरती. त्यांची स्ट्रगलिंग लाईफ पण आपण बघतो. एक मिडल क्लास फॅमिलीला ते बिलॉंग करतात, परंतु घरामध्ये कशा पद्धतीने राहणं किंवा मिळून मिसळून कशा गोष्टी करणं हे खरंच बघण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आणि त्या सासूबाईंनाही म्हणजे बाबा हिनी हे काम केलं तर तिने ते काम करायला हवं, सुनबाईंनी दोघींनी सेम इक्वली ट्रीट करायला हवं. सो हे खूप म्हणजे चांगलं आहे. आता रिसेंटलीच त्यांच्या एका लहान मुलाचं लग्न झालं, तर ते आय थिंक ते इंटरकास्ट मॅरेज असावं किंवा ते असं जास्त लोक नव्हतं त्या मॅरेजला, मे बी इंटरकास्ट असावं. पण त्याच्यातसुद्धाही त्यांनी सांभाळून घेतलं त्या नवीन वाईफला त्या लहान मुलाच्या. सो इट्स व्हेरी अप्रिशिएबल. सो मला ॲक्च्युली फॅमिली ती ॲज अन पूर्ण जी लोकं आहेत सगळी ती बघून खूप बघण्यासारखं शिकण्यासारखं वाटतं की बाबा मिळून मिसळून राहणं आणि एक सगळ्यांसोबत ग्रोथ करणं हे जर बघायचं असेल तर यांची फॅमिली खरंच एक आदर्श ठरेल, जी की आहे विनायक आणि संदीपची आई. म्हणजे त्यांना बघण्यासारखं आहे. सो कारण की आपण बघतो की धावपळीच्या लाईफ आहे आपली, खूप अशी स्ट्रगलिंग लाईफ आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलेलं असतं. म्हणजे कोणी कोणामध्ये इंटरफेअर करत नाही, कोणी कोणाला विचारलं जात नाही. अगदी तुम्ही सिटीत राहाल तर अगदी शहराच्या ह्याच्यामध्ये तर कोणी कोणाची दारंसुद्धा म्हणजे आपल्या समोर नेबरमध्ये कोण राहतं तेही माहिती नसते, एवढंही बोललं जात नाही. किंवा मग एखादं खूप वाईट घटना घडली घरामध्ये, काही प्रॉब्लेम आले तर म्हणजे लोक माहितीही नसतं काय घडलं आहे, काय झालं आहे, अशी लाईफ झालेली आहे. म्हणजे आजकाल कोणाला कोणाचं पडलेलं नाही, एव्हरीबडी इज बिझी इन देअर लाईफ. सो म्हणजे कोण मुलगा आहे, कोण सूनबाई आहे, एवढं पण म्हणजे असं काही फॅमिली नाही हे करत. काही जपतात त्या खरंच खूप म्हणजे अप्रिशिएबल असतात. आणि एखाद्या फॅमिली आई म्हणा, वडील म्हणा, यांचं एक कर्तव्य असतं, तो मुलगा असो का मुलगी असो इक्वली ट्रीट करणं. आणि लग्न जरी झालं तरी त्यांना तेवढंच मान सन्मान देणं त्या व्यक्तीला ते गरजेचं आहे. मुलीचं लग्न झालं म्हणून तिला विचारायचंच नाही किंवा मग असं आय डोंट थिंक सो व्हायला नाही पाहिजे. सो आय लिटरली लाईक विनायक वाकचौरेची मॉम. आणि त्या लिटरली त्यांचं हे बघण्यासारखं आहे की ज्या पद्धतीने त्या घर पूर्ण हँडल करतात, दोन्ही सुनबाईंशी छान बोलतात आणि म्हणजे खूप असं अगदी म्हणजे वाटतच नाही की त्या आई आहेत आणि त्यांची एवढी मोठी मुलं आहेत. असं मी हॅट्स ऑफ करते त्या लेडीजला, कारण की एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्या ताईंकडून. सो मला हा विनायक आहे ते थोडी क्रिंज क्रिएटर आहेत, म्हणजे थोडे वेगळे वेगळे ब्लॉग बनवतात, पण तो काय म्हणतात त्याला क्रिंज कंटेंट पब्लिक आजकाल कन्झ्युम करतो, त्यामुळे लोक आजकाल त्या क्रिंजकडे वळतात. आणि त्याच्यात काही मला असं वाटतं म्हणजे अगदीच वावगं नाही आहे, कारण की जे दिसतं किंवा जे विकलं जातं तेच आपण तयार करतो. सो हे असं आहे. परंतु अशा या क्रिंजमध्ये सुद्धा जन्मन लोक आहेत, ते सुद्धा काम करत आहेत. पण जन्मनगिरी ही खूप वेळाने पुढे येते किंवा इट टेक्स टाईम, पण ते कधीच नष्ट होत नाही. सो नॅचरल राहणं ही गरजेचं आहे एक आपल्या इथिक्सला पकडून. कारण की अति काहीतरी म्हणजे क्रिंज दिलंच पाहिजे किंवा क्रिंज कंटेंट लोक बघत आहेत म्हणून अति क्रिंजच्या मागे जाणं आणि आपली इथिक्स सोडून देणं ते पण चुकीचं आहे. सो ते मला त्या विनायक जे आहेत त्यांच्याकडे बघून वाटतं की
ते दोघंही वाईफ हजबंड वेन दे आर मेकिंग व्हिडिओज ना, ते एक बियॉन्ड बाउंड्री जातात, तेही चुकीचं आहे. तसं नाही हवं, एक मर्यादा हवी व्हिडिओला कोणत्याही. सो आय फील इट इज अ व्हिडिओ अबाउट हाऊ सासूबाई कशी असावी तर विनायक वागचौरेच्या मम्मीसारखी. सो इट्स व्हॉट यू फील माय अबाउट व्हिडिओ. प्लीज मला कमेंट करून सांगा. चॅनल बघत असाल चॅनलला करा लाईक शेअर सबस्क्राईब. बाय फ्रेंड्स.